छोट्या पद्धतीने उदाहरण देऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करते, बघा तुम्हाला समजायला सोपं जाईल. तुम्हाला जर उद्या असं सांगण्यात आलं की उद्या सकाळी तुम्हाला भेटायला नरेंद्र मोदीजी येणार आहेत, तर तुम्ही किती तयारी कराल किंवा त्याच्यासाठी तुम्ही किती तत्पर असाल? कारण राजा आपल्याला भेटायला येतोय किंवा नरेंद्र मोदीजी आपल्याला भेटायला येत आहेत, त्या का तर त्यांचं कार्य, त्यांचं स्वरूप, त्यांची आत्ताची पोझिशनिंग हे सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे. पण जर उद्या तुम्हाला सांगितलं की उद्या तुम्हाला सकाळी एखादा ग्रह भेटायला येणार आहे, तर कदाचित तुम्ही तितके कार्यतत्पर नसाल. का तर त्याचं स्वरूपच तुम्हाला माहिती नाहीये. हेच ईश्वरी अंशामध्ये सुद्धा होतं. गणपती कसा आहे, शंकर कसा आहे, लक्ष्मी कसा आहे, हे फक्त आपण ऐकीव पद्धतीने ऐकलेलं आहे. कधीही कोणत्याही देवतेच्या बाबतीमध्ये आतपर्यंत जाऊन ह्या देवतेचं स्वरूप कसं आहे हे विचारण्यासाठी मला आजपर्यंत एकही व्यक्तीचा फोन आलेला नाहीये की आम्ही ज्या लक्ष्मीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करतोय त्या लक्ष्मीचं नक्की स्वरूप कसं आहे, ती दिसते कशी, ती ती किती तेजस्वी आहे, ती कशी स्थानबद्ध होते, ती स्थिर राहण्यासाठी मी काय करायला पाहिजे, तिला कोणत्या गोष्टी आवडतात, तिला कोणतं आसन आवडतं, तिला कोणतं फूल आवडतं, ह्याविषयी तुमचा अभ्यास नाहीये. जर ह्या गोष्टींचा तुमच्याकडे अभ्यास नसेल तर ती देवता तुमच्यावरती कशी प्रसन्न होईल आणि तुम्हाला उपासनेचं फळ कसं मिळेल? तरी सुद्धा तुम्ही जे काही कर्म तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने सेवा करताय, त्याचं त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळतच असतं. फक्त तुम्ही त्या अलर्टनेस मध्ये पाहिजेत की तुम्हाला ते मिळालं आहे की नाही. तुम्ही जर नीट चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्यावर येणारी संकट ही मोठ्या स्वरूपात न येता छोट्या छोट्या स्वरूपामध्ये येतात, पण आपल्याला ते समाधानाची जाणीव असायला पाहिजे.